आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आकाश, अरे काय करतोस? हे असं क्लास मध्ये कोणी करतं का? मी करतो. अरे पण तू असा काय वागतोयस? तुला कळतं का काही? मला सगळं कळतंय मी काय करतो ते, पण मला असं वाटतं की तू विसरली आहेस आज काय आहे ते. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. सो माझ्या लाडक्या बायकोला माझ्याकडून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आकाश, अरे पण असं काही काय करतोस तू? घ्या, म्हणजे मी इतकं सगळं प्लॅनिंग केलं, एवढं सरप्राईज दिलं तुला, त्याचं काय नाही. तुला काय असं करतं का कोणी? हो, सरप्राईज. मग तुझं डोकं होतं का ते? हा, म्हणजे सुचवलं दादाने होतं, पण मी सरप्राईज दिलं ना तुला. आणि सगळ्यात महत्वाचं, आता आपण मूवी बघायला चाललोय. चला. आत्ता? अरे मी क्लासेस मध्ये आहे आणि आत्ता जर आपण मूवी बघायला गेलो तर आपल्याला तिकीट्स मिळणार आहेत काय त्यावेळी? तिकीट आहेत ऑलरेडी. दादाने आपल्याला मूवी तिकीट्स दिलेत ऍज अ व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट. आपण नाही का त्या दिवशी त्याला मूवीचे तिकीट्स दिले, म्हणूनच त्याने आपल्याला दिले. चला 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 चला. पण आपण जर गेलो तर मग क्लासेस कोण सांभाळणार? मी सांभाळणार. बाबा तुम्ही? माझ्या दोन्ही जावयांनी मिळून इतकं छान प्लॅनिंग केलंय. समीरावाने आधीच मला सांगितलं होतं की आज जरा क्लासला जा तुम्ही म्हणून. आज काय तुमचं काय प्रेमाचा काय तो दिवस आहे ना? हा मग जा जा, दोघेही छान एकमेकांना वेळ द्या, एन्जॉय करा, मजा करा. हा, सिनेमाला जाणार आहात ना? काय मान काय आलं होतीस? होय ना? मग जा जा जा. बाबा पण क्लास जा, काय काळजी करू नकोस. मी आहे दिवसभर आज तिकडे, इथली काही काळजी करू नकोस. काकांनी परमिशन दिली आता आपल्याला. चला. थँक्यू काका आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ओके. वा वा, असे दिवस नेहमीच यायला हवेत. आबा, काय ग फोन बघून एवढी काय चिडचिड झाली तुझी? काही नाही. काय नाही कसं? काहीतरी नक्की झालंय. काही झालेलं नाही. हे घे, हे घे, घे. सध्या क्लासला का जात नाहीयेस? आणि मला अभ्यास करायचा असतो, परीक्षा जवळ आली. मग ठीक आहे, क्लासला जाऊन तयारी करायची ना. काही अगं किती प्रश्न विचारशील, अभ्यास करू दे मला. हो हो, बरं बरं. आबा, सध्या मूड चांगला नसतो तुझा, बघितलंय मी आणि कळलंय मला. ओवी आणि मुक्ताने मला सगळं सांगितलंय. ताई, त्या दोघींनीही तुझ्या भल्याचाच विचार केला. आबा, तुला प्रेमाचं महत्व कळावं म्हणून त्यांनी हे सगळं केलं. आबा, आयुष्यात प्रेम आल्यानंतर आयुष्य किती छान बदलतं हे तुला कळावं म्हणून त्यांनी प्लॅन केलं. मला अंधारात ठेवून, मला फसवून माझ्या भल्याचा विचार केला त्यांनी. मला नाही पटत आहे ताई. आपल्याच माणसांनी आपली फसवणूक करणं मला नाही सहन होत आहे. नाही आबा, तू फसवणूक नको म्हणू त्याला. अगं, बहिणी आहेत तुझ्या त्या. हो, मी मान्य करते की थोडं जास्तच केलं त्यांनी. ताई, मला काहीच ऐकायचं नाही. आबा, ज्या चुका मी केल्या त्या तू करू नकोस. इतके दिवस जीव तोडून सगळे मला सांगत होते, पण मी नाही ऐकले.
मी इतकंच सांगेन तुला की त्यांनी तुझ्या भल्याचा विचार करून तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. हे तू लक्षात घे त्यांचं आणि माफ कर. नको अशी राहतोस. त्यांनी माझ्या भल्याचा विचार केला, त्यांना माफ कर हे तू सांगतेस मला. आणि तू सुद्धा माझ्याच भल्याचा विचार करून हा सल्ला देत असशील. पण मग ताई, जेव्हा तुला टेन्शन आलं होतं आणि मी तुझ्या भल्याचं सांगत होते तेव्हा तू काय केलं होतं आठवतंय? तू या सगळ्यात पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा हेच म्हणाली होतीस ना. मग आता मी सुद्धा हेच म्हणू शकते. तू या सगळ्यात पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा. आबा आम्ही काय ते बघू. असो, इथे काही माझा अभ्यास होणार नाही. मी मैत्रिणीकडे जाऊन अभ्यास करते. आबा ऐक, हे बघ आबा चिडून अशी जाऊ नको. दादा, मेथी आणि पालक एक एक गुण टेम्पो मध्ये लोड हो हो, केले. आणि कांदा पण लोड केला आहे ना? हो हो केलंय. तुम्ही हवं तर एकदा चेक नाही, विश्वास आहे. हा विश्वास असाच कायम राहील. थँक्यू. सॉरी. सॉरी? नाही काय ना. काही नाही. कसं काहीतरी झाल्याशिवाय तुम्ही उगाच सॉरी नाही बोलणार. ते मी आकाश साठी प्लॅन केला. हो मग चांगलं आहे की. हो, पण मला तुझ्यासाठी आज काय नाही करता आलं का. म्हणजे मला असं वाटत होतं की आपण कुठेतरी संध्याकाळी फिरायला जाऊया. काम बघता असं वाटतंय की हे काम लवकर काही संपणार नाही. समीर, ते काम तुम्ही आणि मी आपण एकत्र करणार आहोत ना. मग व्हॅलेंटाईन्स डे ला आपला माणूस आपल्या सोबत असेल तेच खूप आहे. ओबी, तू नेहमी समजून घेतेस ना, म्हणून सगळं नीट होतं. पण तरीही आजचा दिवस तुझ्यासाठी स्पेशल असायलाच हवा होता. अहो, आजचा दिवस काय, इथून पुढचं सगळं आयुष्य माझ्यासाठी स्पेशलच आहे. कारण तुम्ही माझ्या सोबत असणार आहात कायमच आहे. आता सगळी संकट संपली आहेत समीर. आता आपण एकत्र असणार आहोत कायमचे.